कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आत्या, अहो तुम्ही किती वेळ इथे उभं राहून माझ्याकडे बघत बसणार आहे? मी इथेच आहे, तुम्ही जा ना प्लीज। सॉरी अनुष्का मॅडम, अहिल्या मॅडमनी मला इथेच थांबायला सांगितलं आणि त्यांची पुढची सूचना येईपर्यंत मी इथून जाणार नाही। ठीक आहे, राहा इथं उभ्या। मला काहीही करून इथून बाहेर पडावं लागेल, पण त्यासाठी या सावित्रीला वाटेतून बाजूला करावं लागेल। सावित्री आत्या, मला खूप तहान लागली आहे, प्लीज पाणी आणाल का? अनुष्का मॅडम, तुमच्या रूम मध्ये ऑलरेडी पाणी ठेवलंय। अरे मी विसरलेच। मला द्या ना प्लीज पाणी। बरं, आज मला इथून जाण्यापासून कोणीही अडवू शकत नाही। झालं? तुमच्या दोघांचा भरत मिलाप झाला असेल तर मी जरा बोलू का आता? हरीश, मला ना असं वाटलं होतं की मी या रूम मध्ये तुम्हाला दोघांना लॉक करून सोडून गेले मग मला खूप मज्जा येईल। मला मज्जाच नाही येते, काहीच मज्जा नाही येते, खूप बोर होतोय। मग आपण एक काम करायचं का? आपण एक गेम खेळायचं का हरीश? यार हरीश, नाही नाही काय, नाही नाही खेळायचं आहे आपण गेम। तर गेम मधला ट्विस्ट असा आहे की ते मशीन दिसतंय तुला, ऑक्सिजन मशीन, आणि त्याच्यावर एक मास्क आहे, एकच मास्क। हा, तर गेम असा आहे, मी आता थोड्या वेळाने बाहेर पळून जाणार, परत तुम्हाला लॉक करणार, एक आतमध्ये विषारी गॅस सोडणार खूप सारा, मग त्यानंतर तुम्ही असे तडफडाल ऑक्सिजनसाठी। जेव्हा ऑक्सिजन मशीन कडे जाल तेव्हा मास्क तर एकच असेल, मास्क एक, माणसं दोन, खूप सारा विषारी गॅस। वाव, काय मज्जा येईल, मज्जा आहे की नाही? मला तर वाटतंय हा गेम बघण्यासाठी मी पॉपकॉर्न घेऊन बसायला पाहिजे होतं, पण शिट। तर गेम मध्ये अजून मज्जा कधी येणार? जेव्हा दोघांपैकी एकाचा जीव वाचवायचा असेल, म्हणजे दोघांपैकी एकालाच तो मास्क वापरता येणार। मग तुमच्यापैकी एकाने ठरवायचं की कोणाचं कोणावर जास्त प्रेम आहे, त्याने तो मास्क त्या व्यक्तीला द्यायचा। म्हणजे तुझं याच्यावर जास्त प्रेम असेल तर तू याला मास्क देशील, आणि याचं तुझ्यावर जास्त असेल तर तो तुला मास्क दे। मग तुमच्यातला जगणार एक आणि मरणारही एक। वाव, खूप मज्जा येणार आहे। म्हणजे बघ ना, या गेम मध्ये जो जिंकणार तो खरं तर हारणार। दिशा, तुला हवं तर माझा जीव घेणं, साईला बाहेर घेऊन जा प्लीज। यार चुप चुप, कधीपासून सेम 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 ऍक्टिंग लावलीये? आणि यार हरीश, आता नाही ना गेम चेंज होणार, असं सारखं सारखं थोडी ना चीटिंग करता येते। युअर गेम स्टार्ट्स नाउ। विंडो लॉक। साई, हे घे, हे लाव, श्वास घे, श्वास घे, मी आहे बा। दिशा, 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 दिशा दारू कर, दिशा, 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 दिशा,
साई 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 श्वास घे श्वास. पाहिल्या पारूने कितीतरी वेळेला आपला जीव वाचवलाय आणि ती जर का एवढ्या तळमळीनं काहीतरी गोष्ट सांगतेय तेव्हा त्याच्यात काहीतरी तथ्य असणारच ना. हे बघ माझा पूर्ण विश्वास आहे पारूवर. श्रीकांत, पारूवर विश्वास ठेवायचा म्हणजे अनुष्का गुन्हेगार ठरते आणि ती आपल्या घरची होणारी सून आहे हे विसरून चालणार नाही. देवा, मला कसल्या धर्मसंकटात टाकलंयस. कोण चूक कोण बरोबर, काय खरं काय खोटं हे कळायला मार्ग नाहीये. आईला पाणी जर का गढूळ असेल तर त्यात कितीही डोकावून बघितलं तरी त्याचा तळ दिसणारच नाही ना. तू एकदा शांतपणे सगळ्या गोष्टींचा क्रम लावून बघ. काही गोष्टींचा उलगडा तुला आपोआप होईल. ताई, जरा माझ्याकरता पाणी आणून देता का? श्रीकांत, मी कितीही शांतपणे विचार केला ना तरी माझं मन अनुष्काला गुन्हेगार मानायला तयारच नाहीये. आणि एक, तिच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाहीये अजून. निशा, हा मास्क मोठा आहे. लहान मुलांचा मास्क दे. निशा, निशा, साई 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 साई. अहिल्या, तुला किती रोखण्याचा प्रयत्न करते मी, पण ऐकतच नाही ही बाई. सतत माझ्या वाटेतला काटा बनत चालली आहे. असं वाटतं आत्ता इथेच तिला संपवून टाकावं. अनुष्का, हे काय आहे? आपल्याकडे सर्वंट्स वेअर करतात ना ही साडी. तू का नेसलीयस? तू तर या घरची होणारी सूनच, कळतंय का तुला? दामिनी मॅम, तुम्हीच मला सांगा. मी अहिल्या मॅमना खुश करण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझे सगळेच प्रयत्न फेल गेले. आणि आता ह्या घरामध्ये सुनांपेक्षा जास्त महत्त्व नोकरांना दिलं जातं ना. मग मी पण विचार केला, मी म्हणलं नोकरच व्हावं. त्यानिमित्ताने अहिल्या मॅम मला किंमत तरी देतील. अनुष्का, तुला काय वाटलं तू एकटीच हुशार आहेस? हा प्रयत्न मी केला नसेल. मी केलाय. मीही ही साडी नेसले होते. काय उपयोग झाला? काहीच नाही. वहिनींनी मला तीळ मात्र सुद्धा किंमत नाही दिली. अगं नको करूय. कसं आहे ना मॅम, प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. आणि अहिल्या मॅमचं मन कोणाला कळालंय, पण कधी ना कधी मी अहिल्या मॅमचं मन नक्की जिंकेन. करेक्ट आहे ना हिची आयडिया? कधी कधी ना वहिनींचं खरंच काही सांगता येत नाही, पण हिची आयडिया मस्त आहे. मी पण एक काम करते, आत्ताच्या आत्ता जाते आणि सर्वंटची एखादी साडी नेसते. मग वहिनी माझ्यावर पण खुश होतील. कधी ना कधी मी सुद्धा वहिनींचं मन जिंकेन. मी आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.